तर आज ना मी मुंबईची स्पेशल अशी मसाला पावची रेसिपी बनवणार आहे। तर तुम्ही म्हणत असाल अचानक कशी काय ही रेसिपी, तर सकाळी पावभाजी केली होती, मग त्याच्यातली थोडी भाजी शिल्लक होती आणि पावाची एक लादी पण शिल्लक होती। तर म्हटलं चला मसाले पावची रेसिपी बनवूया। तर कांदा टोमॅटो ते बारीक बारीक कट करून घेतला, कोथिंबीर पण कट केली, गॅसवरती तवा ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि कांदा टोमॅटो टाकलं, त्याच्यामध्ये एकदम गाळ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। गाळ झाल्यानंतर ना थोडंसं मॅशरनी मॅश करायचं आणि त्याच्यामध्ये ना मसाले टाकून घ्यायचे। थोडंसं पावभाजी मसाला टाकला, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि नंतर पावभाजी टाकली। याच्यामध्ये शिमला मिरची काय टाकली नव्हती, कारण ऑलरेडी पावभाजीमध्ये शिमला मिरची होती आणि माझ्याकडे अवेलेबल पण नव्हती। तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता। थोडंसं पाणी, कोथिंबीर आणि लिंबू टाकून सगळं असं मिक्स करून घेतलं। मग मसाला पावची भाजी तर रेडी झाली होती। मग पाव पण घेतले, ते कट करून मधून सगळे पाव कट करून घेतले आणि म्हटलं चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे थोडी थोडी भाजी घेऊन ना मधून बाहेरून अशी लावून घ्यायची आणि बटर असेल तर बटरनी भाजायचं, नसेल तर तेल लावून भाजलं तरी पण चालतं। आमच्याकडे बटर अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे तेल लावून मस्त असं भाजून घेतलं। जेवढं टेस्टी हे दिसत होतं ना, तेवढं चवीला मस्त लागत होतं बरं का। वास तर एवढा मस्त येत होता की काय सांगायचं। तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा। मस्त असं प्लेटीत काढून कोथिंबीरने त्याला सजवून घेतलं, तर आपले मसाला पाव रेडी झाले होते। मग म्हटलं चला आता मस्त एन्जॉय करूया। ताईने आईने खूप आवडीने खाल्लं, मला तर खूप म्हणजे खूप आवडलं, कारण मी जेवढ्या रेसिपी बनवल्यात ना त्यातली ही सगळ्यात बेस्ट रेसिपी होती। तर चला बाय।